श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला लहान बाळाची कुंजी कशी शिवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे. त्यामध्ये वरची रुंदी घेतली आहे 6.5 तेवढी करून घेतलेली आहे आणि लांबी 7 इंच एवढी घेतलेली आहे. आणि अस्तर आणि हे खालच्या घेरसाठी घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा वरचं कापड उलटं ठेवून घ्यायचं आणि वरची साईड जोडून घ्यायची. त्यानंतर मी डबल शिलाई मारून घेत आहे. उलटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे शिलाई आतमध्ये जाते आणि आतून दिसत पण नाही की शिलाई कुठून मारली आहे. त्यानंतर समोरचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी असं उलटं पकडून आतून शिलाई मारायची आहे. बघून घ्या. हे बघा. असं दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची. आता या बाजूने आतून पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची. म्हणजे टोपीला फिनिशिंग छान येते. अशा प्रकारे शिलाई दिसून येत नाही. आता खालच्या साईडला घेर बनवून घ्यायचा आहे. घेरसाठी मी दुसरं अस्तर घेतलं आहे, जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते. घेर मी 9 इंचाचा घेतला आहे आणि रुंदी 11 म्हणजे 22 इंच. आता याला पूर्णपणे कडेने फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची आहे पहिल्यांदा. असं चारी बाजूने मारून घ्यायचं आहे. तिन्ही बाजूने मारून घ्यायचा आणि मग पलटवायचं आहे. असं. आणि त्याच्यावरून पुन्हा दाब शिलाई मारून घ्यायची आहे. अशी. म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. ओल्ड स्टाईलची पण पटकन होणारी ही कुंजी टोपी आजही बाळांना बांधली जाते. आता या खालच्या घेरला चुन्या मारून घ्यायच्या आहेत. हे पहा. आपल्याला जशा आवडतील तितक्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. फार जास्त पण नाही मारायच्या, म्हणजे बाळाला कसं ओझं लागेल पाठीमागून. अशा प्रकारे टोपीला बघायचं आहे जॉईन करून की करेक्ट आलेला आहे की मापात.
टोपीलाही दाबटीप मारून घ्यायचे. हे बघा झाले माझे मारून. आता हे दोन्ही जोडून घ्यायचं आहे. त्यालाही फिनिशिंग शिलाईच घ्यायची आहे. म्हणजे पहिल्यांदा असं उलटं करून अस्तर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे शिलाईचा भाग आत जातो. असं अशा पद्धतीने आणि आता वरून पुन्हा टीप मारायची आहे. हे पहा. असं व्यवस्थित दुडून वरून टीप मारायची आहे. बाळाला शिलाईचा आतून कुठूनही त्रास होत नाही. आतल्या साईडने पूर्ण फिनिशिंग होतंय. हे पहा झाली कुंची तयार. आता ह्याला आम्ही बंद शिवून घेणार आहोत. बंदासाठी मी 2 इंचाचे कापड घेतलेले आहे. ते दुडून बंद शिवून घ्यायचं आहे. आता मी बंद लावून घेत आहे. असे दोन्ही बंद लावून झाले आणि आपली कुंची टोपी रेडी आहे. अशी सुंदर टोपी आता रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. पहा. बाय.